नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा मित्रांनो, आज आपण घातांक हा चॅप्टर पाहणार आहोत। त्यालाच इंग्लिश मध्ये इंडायसेस असं सुद्धा म्हटलं जातं। तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घातांकाचे नियम सगळे सविस्तर पाहूया मित्रांनो। आणि घातांकाचे नियम जेव्हा तुम्हाला येतील तेव्हा घातांकावरील कोणतेही एक्झाम्पल्स असू दे ते तुम्हाला एकदम परफेक्ट येणार आहेत। बघा, जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला घातांकाचे सर्व नियम समजतील। तर बघा, आता पहिल्यांदा आपल्याला हे माहिती पाहिजे की नेमकं घात कशाला म्हणायचं आणि पाया कशाला म्हणायचं। घातांक शिकताना तेच जास्त इम्पॉर्टंट आहे बघा, की नेमकं घात कशाला म्हणायचं। आता समजा m चा वाढवा घात जर असेल तर यामध्ये नेमका घात कोणता आणि पाया कोणता, किंवा आपण जर एखादी संख्या घेतली 5 चा चौथा घात, जरी आपण एखादी संख्या घेतली तरी बघा हा y जो आहे तो घात आहे मित्रांनो, त्याला घातांक सुद्धा म्हणतात। आणि हे m जे आहे याला आपण पाया म्हणतो। म्हणजेच हे 4 जे आहे ते घातांक आहे आणि 5 जो आहे तो पाया आहे। पहिल्यांदा हे आपल्याला माहिती पाहिजे की घातांक कशाला म्हणायचं किंवा घात कशाला म्हणायचं आणि पाया कशाला म्हणायचं। जर आपल्याला हे माहिती असेल तर आपल्याला घातांकाचे कोणतेही एक्झाम्पल्स असू देत आपल्याला ते पटकन येणार आहेत। बघा, आता आपण काय करूया, घातांकाचे नियम आपण सविस्तरपणे शिकूया। तर बघा, आता घातांक येण्यासाठी पहिल्यांदा घातांकाचे नियम येण्यासाठी घातांक येणं खूपच महत्वाचं आहे। त्याचप्रमाणे गणिती क्रिया 4 असतात बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। पण जेव्हा घातांकाचा नियम आपण अभ्यासतो तेव्हा घातांकाच्या नियमांना फक्त गुणाकार आणि भागाकार या दोन क्रियांना जास्त तो नियम चालतो। त्याचप्रमाणे बेरीज आणि वजाबाकीला घातांकाचा कुठलाही नियम लागू होत नाही। तर आता आपण काय करूया, घातांकाचे नियम सविस्तरपणे पाहूया। तर बघा, आता घातांकाच्या नियमामध्ये जेव्हा गुणाकार करायचा असतो तेव्हा काय करायचं असतं बघा, जेव्हा गुणाकाराची प्रोसेस असते आणि जेव्हा पाया समान असतो तेव्हा काय करायचं, हा जो पाया आहे तो पाया आपण इथे लिहून घ्यायचा, एकदाच लिहून घ्यायचा। आणि जे घात दिलेले आहेत, जेव्हा गुणाकार असेल आणि पाया समान असेल तेव्हा या घातांची आपल्याला नेहमी बेरीज करावी लागते। म्हणजेच इथं x अधिक y असं होणार आहे, बघा पहिले लक्षात ठेवा, जेव्हा गुणाकार असतो आणि पाया समान असतो तेव्हा घातांची नेहमी आपल्याला बेरीज करायची असते। बघा, आपण एक एक्झाम्पल पण इथं घेऊन बघू। समजा इथं 5 चा वर्ग आहे गुणिले इथं 5 चा घन आहे असं समजा। तर काय करायचं, आता आपल्याला हे 5 एकदाच लिहायचं, गुणाकाराची प्रोसेस आहे त्यामुळे काय करायचं, 2 अधिक 3 करायचं, 2 अधिक 3 करायचं आणि इथं काय येणार मग 5 चा 3 आणि 2 होणार 5, 5 चा 5वा घात असं याचं उत्तर येणार आहे। आता हे झालं गुणाकाराच्या बाबतीत। बघा, आता जेव्हा भागाकार असतो आणि जेव्हा पाया समान असतो तेव्हा घातांची नेहमी वजाबाकी करायची असते। आता इथं काय करायचं, जो पाया आहे तो एकदाच लिहून घ्यायचा, जे घात आहेत जेव्हा भागाकाराची प्रोसेस असते पाया समान असतो तेव्हा घातांची वजाबाकी करायची। इथं x वजा y असं होणार, x वजा y असं याचं उत्तर येणार। आता हे जर आपण एक्झाम्पल मध्ये घेतलं, समजा 2 चा वर्ग भागिले 3 चा घन असं जर आपण घेतलं, नाही इथं पण 2च आहे ना, कारण पाया आपल्याला समान घ्यायचा आहे। 2 चा वर्ग भागिले 2 चा घन, तर 2 ते एकदाच घ्यायचं आणि इथं तुम्ही 2 मधून 3 मायनस करा, म्हणजे 2 मधून काय 3 मायनस होत नाही, पण 3 मधून जरी 2 मायनस केले तरी पण काय फरक पडत नाही। इथं 3 घ्या वजा 2 घ्या आणि यांची वजाबाकी करून बघा, 3 मधून 2 गेले 1 राहतो, म्हणजे 2 चा पहिला घात असं याचं उत्तर येणार आहे। बघा, इथं वर घातामध्ये कोणती पण संख्या असू दे, हे 3 इकडं असू दे किंवा 2 तिकडं असू दे तरी पण चालतं। आता 3 तिकडं आहे 2 इकडं आहे, तुम्ही याची अदलाबदल ज्या संख्येतनं जी संख्या वजा होते त्या संख्येत तुमची संख्या घालवू शकता। बघा, हे झाले 2 नियम घातांकाचे। आता आपण घातांकाचा तिसरा नियम बघूया। बघा, आता आपला तिसरा नियम काय आहे, x गुणिले y चा m वा घात असं आपला तिसरा नियम आहे। तर काय करायचं असतं बघा, म्हणजे जो घातांक आहे तो घातांक या प्रत्येक अवयवावर लागू होत असतो, म्हणजे x वर पण लागू होतो आणि y वर पण लागू होतो। बघा, इथं आपण लिहूया
आता एक्सचा एमवा घात गुणिले वायचा पण एमवा घात. जर घातांक एकच दिला असेल आपल्याला, या दोन्ही अवयवांना जर एकच घातांक दिला असेल तर तो या दोन्ही अवयवांना एकच घातांक लागू पडत असतो. म्हणजे एक्सचा एमवा घात गुणिले वायचा पण एमवा घात. बघा इथं आपण एक संख्या घेऊन बघूया. समजा आता इथे दिलेला आहे आपल्याला 2 गुणिले 4 दिलं आणि आपल्याला कंसात सांगितलं की 5वा घात सांगितलं. तर आपल्याला काय करायचं असतं, या दोन्ही संख्यांवर हा जो घातांक आहे तो लागू पडणार आहे. म्हणजे बघा 2चा पण 5वा घात गुणिले 4चा 5वा घात असं याचं उत्तर येणार आहे. तर बघा आता गुणाकारामध्ये जी पद्धत असते तीच भागाकारामध्ये सुद्धा असते. आता इथं पण तेच दिलेलं आहे, एक्स छेद वाय कंसाचा एमवा घात. इथं म्हणजे इथं कोणती प्रोसेस आहे की इथं भागाकाराची प्रोसेस आहे. आता इथं काय करायचं की बघा एक्सचा एमवा घात छेद वायचा पण एमवा घात. म्हणजेच इकडं जे आपण गुणाकारामध्ये केलं तेच इकडे भागाकारामध्ये पण होणार आहे बघा. म्हणजे यातल्या प्रत्येक अवयवावर हा घातांक लागू पडणार आहे. आता इतर आपण एखादी संख्या घेतली, समजा इथं 6/7 आहे आणि याचा वर्ग जर असेल तर यामध्ये आपल्याला 6चा वर्ग पण घ्यावा लागेल आणि छेद 7चा पण वर्ग घ्यावा लागेल. हा झाला तिसरा आणि हा झाला चौथा नियम. तर आता आपण घातांकाचा 5वा नियम बघूया. बघा आता आपण 5वा नियम बघायचा आहे. काय आहे तो, समजा इथं आता आपल्याला दिलेला आहे एचा एनवा घात आणि कंसाचा एमवा घात. जर असं असेल तर काय करायचं असतं बघा. आता आपण याला काय म्हणतो की घाताचा घात असं म्हणतो, पण याचं आपण वाचन करताना एचा एनवा घात आणि कंसाचा एमवा घात असं आपण याचं वाचन करू शकतो बघा. तर आता काय करायचं असतं, ही संख्या जरी आपण आतमध्ये घेतली आणि ही जरी बाहेर घेतली तरी काही फरक पडत नाही. म्हणजे या यमला इथं घ्या, यनला इथं घ्या, म्हणजे उत्तराची अचूकता आपली बदलणार नाही. जेव्हा कंसाचा म्हणजे एका संख्येचा घात असतो आणि त्याही संख्येचा जेव्हा घात असतो तेव्हा या घातांचा नेहमी गुणाकार करायचा असतो. म्हणजे इथं काय आता होणार, ए आणि एन गुणिले एम होणार असं होणार. किंवा जर तुम्ही या ए ला जर तुम्ही हा एम जरी आत घेतला आणि हा एन जरी कंसाच्या बाहेर घेतला तरी काही फरक पडणार नाही, कारण ए यम गुणिले एन होणार. म्हणजे दोन्हीचंही उत्तर एकच येणार आहे, कारण आपण गुणाकार करणार आहोत याचा, त्यामुळे दोन्हीचंही उत्तर एकच येणार आहे. बघा फक्त लक्षात ठेवायचं की जेव्हा 2 घातांक असतात, एकच पाया असतो आणि 2 घातांक असतात तेव्हा नेहमी घातांकांचा गुणाकार करायचा असतो. आता इथे जर आपण एखादी संख्या घेतली, समजा इथं आहे 6 आणि 6चा समजा वर्ग आहे आणि याचा सुद्धा घन आहे, अशी जर संख्या असेल तर 6 2 गुणिले 3 असं आपल्याला करावं लागतं आणि यांचा गुणाकार करायचा. 3 दोन्ही 6 होणार, म्हणजे 6चा 6वा घात असं याचं उत्तर येणार आहे. बघा आता हा झाला 5वा नियम. आता आपण घातांकाचा 6वा नियम बघूया. 6वा नियम काय आहे, एक्सचा ऋण एमवा घात. बघा जर असं असेल तर काय करावं लागतं आपल्याला, एक्सचा ऋण एमवा घात म्हणजे जेव्हा घातांक ऋण असतो तेव्हा तो धन करायचा असतो आणि जेव्हा धन असतो तेव्हा तो आपल्याला ऋण करावा लागतो. बघा यासाठी काय करायचं असतं आपल्याला की जो पाया आहे त्याचा आपल्याला व्यस्त करावा लागतो. म्हणजेच काय करायचं, तर इथं अंशात काही संख्या नाहीये त्यामुळे ते आपल्याला नेहमी 1 घ्यायचा आणि पायाचा व्यस्त करायचा असतो आपल्याला. 1/x होणार आणि हा जो एम आहे तो इकडं आपोआपच परत प्लस एम होणार. जो मायनस एम आहे म्हणजे ऋण एम आहे तो धन एम इकडं आपोआपच होणार आहे. आता जर इथं आपण एखादी संख्या घेतली, समजा की 5चा ऋण 4था घात, जर असं आपण घेतलं तर काय होणार आहे की पहिला पायाचा आपल्याला व्यस्त करावा लागेल, म्हणजेच 1/5 करावा लागेल आणि जे ऋण 4 आहे ते खाली इकडं धन 4 असं होईल. म्हणजे बघा जेव्हा संख्येमध्ये जेव्हा घात हा ऋण असतो तेव्हा तो धन होतो आणि जेव्हा धन असतो तो ऋण होतो. बघा आता जेव्हा संख्या अपूर्णांकात असते तेव्हा 6व्या नियमात कसं करायचं असतं बघा. आता समजा a/b असेल आणि इकडं ऋण एमवा घात असेल. समजा जेव्हा संख्या अपूर्णांकात असते a/b आणि कंसाचा ऋण एमवा घात असतो
तेव्हा काय करायचं असतं की याचा आपल्याला व्यस्त करायचा असतो. व्यस्त म्हणजे काय करायचं, खालची संख्या वर घ्यायची आणि वरची संख्या खाली घ्यायची असते. म्हणजेच इकडं b/a घ्यायचं आणि मग याचं चिन्ह जे आहे ते आपोआपच काय होणार आहे, बदलणार आहे. इथं +m असं होणार आहे, म्हणजे धन m असं होणार आहे. फक्त इथे हे लक्षात ठेवा हा नियम. आता आपण 7वा नियम बघूया. बघा आता आपला 7वा नियम काय आहे, x चा शून्यावा घात. म्हणजे बघा आता कोणत्याही पायाचा जेव्हा शून्यावा घात असतो तेव्हा त्याचं उत्तर नेहमी 1 येतं. हे विसरायचं नाही बघा. कोणत्याही पायाचं उत्तर जेव्हा घात जेव्हा 0 असतो तेव्हा त्याचं उत्तर नेहमी 1 येतं, हे विसरायचं नाही. पण जेव्हा इथे एक अट आहे फक्त, की जेव्हा शून्याचा शून्यावा घात असं संख्या नसावी, म्हणजे पाया 0 नसावा. शून्याचा शून्यावा घात जर असेल तर याला काही किंमतच नाहीये, कारण हे वास्तवातच नाहीये. म्हणजे फक्त लक्षात एवढंच ठेवायचं की एखाद्या पायाचा घात 0 असेल तर तिथं उत्तर नेहमी 1 येतं. फक्त इथं हे लक्षात ठेवायचं. हा नियम एकदम सोपा आहे. समजा 3 चा शून्यावा घात असेल तर याचं उत्तर काय येणार आहे, 1च येणार आहे. तर बघा आता इकडं आपला 8वा नियम बघायचा आपल्याला, की x चा पहिला घात असा आपला नियम आहे. तर कोणत्याही संख्येचा जेव्हा पहिला घात असतो तेव्हा त्याचं उत्तर पायाच येतो. जो पाया असतो ते त्याचं उत्तर इथं x येणार आहे. हा एक नियम एकदम सोपा आहे, लक्षात ठेवायचा. x चा पहिला घात म्हणजे कोणत्याही संख्येचा जेव्हा पहिला घात असतो तेव्हा त्याचं उत्तर पायाच येतं. आता समजा 3 चा पहिला घात असेल तर याचं उत्तर 3च येणार आहे. म्हणजे हे एकदम सोपे नियम झाले 7वा आणि 8वा. आता आपण 9वा नियम बघू घातांकाचा. 9वा नियम बघतोय आपण. 1 चा m-वा घात आहे. बघा इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, की 1 चा कितवाही घात असू दे त्याचं उत्तर नेहमी 1च येणार आहे. 1 चा कितवाही घात असू दे, त्यामध्ये ऋण संख्या असू दे, धनसंख्या असू दे, अपूर्णांक असू दे, दशांश अपूर्णांक असू दे, काहीही असू दे, जेव्हा 1 चा घात काहीही असतो तेव्हा त्याचं उत्तर नेहमी 1 येतं. फक्त हे लक्षात ठेवायचं. आता आपण 10वा नियम बघूया. ऋण 1 चा m-वा घात. ऋण 1 चा m-वा घात. 10वा नियम काय आहे आपला, ऋण 1 चा m-वा घात आहे. जेव्हा घातांक हा समसंख्या असतो, जेव्हा घातांक समसंख्या असतो तेव्हा आपलं येणारं उत्तर धन येणार आहे. आणि जेव्हा घातांक हे विषम संख्या असतो तेव्हा आपलं येणारं उत्तर हे ऋण येणार आहे. आता इथं 1 च्या जागी कोणती पण संख्या असू दे, समजा ऋण 2 असू दे आणि ऋण 2 चा समजा इथं आहे वर्ग, ऋण 2 चा वर्ग आहे, म्हणजे 2 ही समसंख्या आहे. तर आता उत्तरामध्ये काय येणार आहे, 2 चा वर्ग काय असतो, 4 असतो. तर 4 हे धन येणार आहे. इथं ऋण चिन्ह येणार नाही, कारण हा जो घात आहे तो सम आहे. आता समजा इथं ऋण 2 चा घन असेल, ऋण 2 चा जर घन असेल तर येणारं उत्तर आपलं काय येणार आहे, की ऋण संख्या येणार आहे, कारण हा जो घात आहे तो विषम संख्या आहे. त्यामुळे 2 चा घन काय आहे, 8 आहे, तो ऋण 8 असा येणार आहे. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं की जेव्हा इथं ऋण संख्या असते कंसात आणि जेव्हा घातांक सम असतो तेव्हा येणारं उत्तर धनसंख्या येणार आहे. आणि जेव्हा घातांकामध्ये विषम संख्या असते तेव्हा येणारं उत्तर हे आपलं ऋण संख्येमध्ये येणार आहे. हा झाला आपला 10वा नियम. बघा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये घातांकाचे नियम पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग आपण असंच भेटू पुन्हा आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.